नमस्ते मित्रांनो. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना मागच्या काही दिवसापासून जेव्हापासून हे नॉर्मलायझेशनचा इश्यू चालला आहे MPSCने ज्या पद्धतीने आता इथून पुढच्या काळामध्ये दरवर्षी MPSC राज्यसेवा आयोगापासून ते गट ब गट क सगळ्यांच्यासाठीच वर्षभरातून 2 ते 3 प्रिलिम होतील अशा पद्धतीचं जे काही नोटिफिकेशन काढलं आहे. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन ही कशा पद्धतीने विद्यार्थ्यासाठी आयदर तारक ठरेल किंवा मारक ठरेल याच्याबद्दल बराचसा संभ्रम आहे. मी त्याच्याबद्दल माझं वैयक्तिक मत मागच्या 4-5 वर्षामध्ये माझा जो काही UPSC आणि MPSC फॅकल्टी म्हणून काम केल्याचा जो काही अनुभव आहे तो मी शेअर करतो आणि त्याच्या दृष्टीने मला जे काही वाटतं ते मी माझं मत मांडतो. सगळ्यात महत्त्वाचं जे आपण याला म्हणतो की कम्प्युटर बेस्ड टेस्ट नॉर्मलायझेशनमध्ये बऱ्याच वेळा पेपर हे शिपमध्ये होणार. म्हणजे कसं की समजा एखादी कम्प्युटरची लॅब असणार त्या ठिकाणी म्हणजे जे काही जिल्हास्तरीय कम्प्युटरचे जे सेंटर आहेत CBT सेंटर म्हणू आपण त्याला, तर हे वेगवेगळ्या कंपनी जसं TCS किंवा महाराष्ट्रात तर 2 सेंटर आहे TCSचे, ते सेंटर नक्कीच वाढवतील. आता मुद्दा असा आहे की ह्या नॉर्मलायझेशन प्रक्रियेमध्ये नेमकं काय केलं जातं. एक लक्षात ठेवा की अगोदर पण नॉर्मलायझेशन वर्सेस स्केलिंग असा एक प्रकार आहे. मी तो पण तुम्हाला अगोदर समजून सांगतो. म्हणजे हे जे डिसिजन घेतलं होतं की वैकल्पिक विषय काढून टाकले, तर त्या स्केलिंग म्हणजे नॉर्मलायझेशन आणि स्केलिंग याच्यामध्ये काय फरक आहे ते आधी मी सांगतो तुम्हाला. की फॉर एक्झाम्पल की सपोज अगोदर जे वैकल्पिक विषय होते त्याच्यामध्ये 2 वैकल्पिक विषयाला वेगवेगळे मार्क्स मिळायचे. म्हणजे कसं की सपोज एखाद्याचा मॅथ्स हा वैकल्पिक विषय असेल तर मॅथ्समध्ये एखाद्याला डायरेक्ट 400 मार्क मिळू शकत होते. का? कारण की तो ज्या पद्धतीने फॅक्च्युअल त्याचे आन्सर काढणार, फॉर्म्युले असणार आणि तिथे सब्जेक्टिव्हिटी कमी असते. कंप्लीट ऑब्जेक्टिव्हिटी पेपर असतो मॅथ्सचा. तर त्याच्यामध्ये एखाद्या मुलाला किंवा त्याच ऑप्शनलला 400 मार्क मिळाले आणि माझ्यासारख्या एखाद्या विद्यार्थ्याचा समजा जर का सोशलॉजी नावाचा सब्जेक्ट असेल तर तिथं सब्जेक्टिव्हिटी खूप जास्त असल्यामुळं एवढे 400 मार्क मिळू शकत नाहीत 500 पैकी. ओके. का? कारण की तिथे एवढं ऑब्जेक्टिव्हिटी नसते. ओके. म्हणून सब्जेक्टिव्हिटी जास्त असल्याने 250 किंवा 300च्या रेंजमधला तो टॉपर असतो सोशलॉजीचा. मला म्हणायचं आहे असं की याच्यामध्ये स्केलिंग काय केलं जातं की ठीक आहे बाबा, मॅथ्स हा किती विद्यार्थ्यांचा ऑप्शनल आहे. ओके. आणि सर्व विद्यार्थ्यांना ॲव्हरेज किती मार्क आहेत त्यांचं एक ॲव्हरेज काढलं जातं आणि त्याची एक रेंज डिसाईड केली जाते. म्हणजे काय, ती रेंज कुणाबरोबर मॅच केली जाते की बाकीचे जे सोशल सायन्सचे सब्जेक्ट आहेत वेगवेगळे, त्या सर्व सब्जेक्ट मग पॉलिटिकल सायन्स असेल, फिलॉसॉफी असेल, सोशलॉजी असेल, ह्या सब्जेक्टचं ॲव्हरेज आणि त्या सब्जेक्टचं ॲव्हरेज असं एका पद्धतीने त्यांचं एक समांतरिकरण ज्याला आपण पॅरलल स्केलिंग केलं जातं. म्हणजे एक रेंज डिफाईन केली जाते की जर का 250-300 मार्काचा जर का सोशलॉजीचा टॉपर असेल तर मॅथ्सचा जर का 400 मार्काचा असेल तर मग त्या 400चं स्केलिंग खाली आणलं जातं. ओके. मग काय, मॅथ्सचे एवढे विद्यार्थी ह्या ऑप्शनलचे घ्यायला एवढ्या ॲव्हरेज मार्काने हरकत नाही. ओके. अशा पद्धतीने त्याला स्केलिंग म्हणतात. ओके. मग आता याच्यामध्ये पण बऱ्याचशा राज्यामध्ये ऑप्शनल काढून टाकला मात्र GSचा पॅटर्न ठेवला, जसं की परवा आपल्या राज्याने पण केलं. याच्या पाठीमागे तीच गोष्ट होती की स्केलिंग करताना सुद्धा त्याच्यामध्ये काही डिफॉल्ट राहिले जातात. म्हणजे कसं की एखाद्याचं मॅथ्स ऑप्शनल आहे, स्केलिंग केलं तरी बऱ्याच वेळा 30 टॉपर राहतात, असं पण होण्याची शक्यता असते. किंवा त्याच्यावर पाठीमागे पाली नावाचं एक ऑप्शनल होतं, त्याच्याबद्दल पण खूप कॉन्ट्रोवर्सी होत होत्या, तर त्याच्यानंतर तो काढून टाकला. तात्पर्य काय की स्केलिंग जसं मुख्य परीक्षेला हे खूप जास्त कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा झाला, त्याच्यामुळे बऱ्याचशा राज्यांनी तो काढून टाकला. UPSCने अजूनही तो कंटिन्यू केलेला आहे. ओके. का? तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं स्केलिंग उच्च दर्जाचं आहे, तिथे काही मिस्टेक होत नाही असा त्यांचा दावा आहे. ओके. तरी पण त्या निर्णयाला सुद्धा बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पिटिशन हायकोर्टामध्ये किंवा रिस्पेक्टिव्ह आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा चॅलेंज केलेलं होतं. ओके. हे झालं स्केलिंगचं. आता नॉर्मलायझेशनमध्ये हे जे काही शिफ्ट्स आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की तुम्ही जर का नीटचे एक्झाम वगैरे तिथं पण पर्सेंटाईल असतं, तिथे पण शिफ्टमध्येच एक्झाम होतात. म्हणजे कसं की आता ही जी काही नॉर्मलायझेशन MPSCमध्ये आणलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश काय की बाबा हां ठीक आहे, पहिल्या 2 तासामध्ये पहिल्या शिफ्टमध्ये एवढे विद्यार्थ्यांची परीक्षा होणार, दुसऱ्या शिफ्टमध्ये एवढ्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार, तिसऱ्या शिफ्टमध्ये एवढ्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार. आता ती एका दिवसात होणार का दुसऱ्या दिवशी होणार किंवा कशी होणार अजून त्याचं काही प्रारूप डिस्क्लोज झालेलं नाही आहे. पण ह्या शिफ्टचा एक प्रॉब्लेम सांगतो मी तुम्हाला. नॉर्मलायझेशन म्हणजे काय, असं समजा की पहिला पेपर हा खूप डिफिकल्ट आला पहिल्या शिफ्टमधला. ओके. जर का त्या पहिल्या शिफ्टमधला पेपर खूप डिफिकल्ट आला तर पहिल्या त्या शिफ्टमधून जेवढे मुलांचं मेरिट लागेल, जर का दुसऱ्या शिफ्टमधला पेपर जरा कम्पॅरेटिव्हली सोपा आला, ओके, तर त्याचं जे काय मेरिट लागेल किंवा तिसऱ्या शिफ्टमधला अजून डिफिकल्ट आला त्याचं जे काय मेरिट लागेल, तर ह्या वेगवेगळ्या याच्यामध्ये
प्रत्येक रिस्पेक्टिव्ह जी काही शिप असते ते प्रत्येकाचं एक इंडिव्हिज्युअल मेरिट सेट केलं जातं. ओके. आणि नॉर्मलायझेशन म्हणजे काय, असं समजा की एका बॅचमध्ये म्हणजे एका शिपमध्ये बरेचसे ॲव्हरेज मुलं आले, असं होऊ शकतं. मिक्स पण असू शकतं. ओके. पण जर का तसं काही झालं की एखाद्या बॅचला खूपच अवघड पेपर आला आणि त्यांचं मेरिट कमी आलं, दुसऱ्या बॅचला एकदमच सोपा पेपर आला किंवा थोडासा बिलो ॲव्हरेज आला, तर कदाचित त्यांचा स्कोर वाढेल पण. ओके. म्हणजे काय, तात्पर्य असं की सगळ्यांना युनिफॉर्म पद्धतीने पेपर फेस करणं ही जी गोष्ट असणं अपेक्षित आहे. कारण की तुम्ही राजपात्रित अधिकारी किंवा गट ब गट क कोणते का अधिकारी असणार, त्यांचं सिलेक्शन होण्यासाठीचा दर्जा लागतो तो सगळ्यांना समांतर असणं अपेक्षित आहे. ह्या नॉर्मलायझेशन किंवा ह्या शिफ्टमध्ये जर का वेगवेगळ्या मुलांना जर का वेगवेगळ्या पद्धतीची डिफिकल्टी फेस करावी लागली, तर तोही एक प्रकारे अन्याय समजला जाईल. म्हणजे एखाद्या शिफ्टमधल्या मुलांचा अभ्यास तगडा असला, पण जर का पेपर डिफिकल्ट असला आणि दुसऱ्या याचा समजा अभ्यास ॲव्हरेज आहे, पण पेपर एकदम तगडा पेपर खूप इझी आला, तर कदाचित ते चांगले क्वालिफाय होतील. तात्पर्य काय, ह्या नॉर्मलायझेशनमध्ये अपेक्षित एकच आहे की तुम्ही ही जी पद्धत आहे, तुम्ही तुमच्या टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन वाढवा, पण एकाच शिपमध्ये सगळे पेपर का घेत नाहीत तुम्ही? वेगवेगळ्या नॉर्मलायझेशन शिपमध्ये वेगवेगळं मेरिट लागणार. त्याच्यातनं काही जे काही चान्सेस आहेत म्हणजे कोणते, की पेपर फुटीचे म्हणा किंवा हॅकिंगचे म्हणा. पहिल्या शिपमधला पेपर कुणीतरी हॅक केला, कुणाला तरी पाठवला, त्याच्यामधून तशा सिमिलर क्वेश्चन नंतर कुणीतरी पाहून दुसऱ्या शिपला जाईल वगैरे, असेही प्रकार होऊ शकतात. काही झालेले आहेत. टीसीएसच्या रिलेटेड पण काही गोष्टी आज बच्चू कडूंनी स्वतः मांडलेले विधानसभेमध्ये की विधान परिषदेमध्ये की असे इश्यू होत आहेत. ओके. त्यांना जवळपास 75 काहीतरी कर्मचाऱ्यांना टीसीएसच्या शिक्षा पण दिलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये पेपरफुटीमुळं. तात्पर्य काय की ह्युमन एरर त्याच्यामध्ये घुसला नाही पाहिजे. का घुसला नाही पाहिजे? कारण की कसं आहे, एखाद्या नॉर्मलायझेशनमध्ये प्रत्येक वेळेस एखादा विद्यार्थी असं समजा की गडचिरोलीमध्ये एक विद्यार्थिनी आहे. ओके. एक विद्यार्थिनी आहे आणि तिने समजा त्या पट्ट्यामध्ये तिची जी काही शिप असेल त्याच्यामध्ये जो पेपर दिला, असं समजा की ती मुलगी खूप ब्राईट आहे, खूप छान अभ्यास केला आहे तिने आणि ती क्वालिफाय होऊ इच्छिते. पण नॉर्मलायझेशनच्या प्रोसेसमध्ये जर का असं झालं की ॲव्हरेज बाकीचे जे विद्यार्थी भेटलेले त्या काळातले किंवा त्या वेळेतले त्या शिपमधले, तिथं जर का सगळ्यांना कमी मार्क आले, तर त्या मुलीचा दोष नसताना नॉर्मलायझेशनमध्ये तिचं मेरिट कमी होणार. ओके. त्याच्यामुळं जे काही प्रत्येक भागातले आणि प्रत्येक शिपमधले कितीही ब्राईट विद्यार्थी असेल, जर का त्यांच्या शिपमध्ये जर का अवघड पेपर आला, तर त्या हुशार मुलाचं सुद्धा मेरिट कमी होईल. अशा बऱ्याच हुशार मुलांना किंवा अभ्यासू विद्यार्थ्यांना पण प्रचंड नुकसान होऊ शकतं. ओके. त्यामुळं तात्पर्य एकच आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण हा विचार करणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी कशी येईल. म्हणजे काय की शिप्समध्ये तुम्ही पेपर घेऊ नका, रादर दॅन तुम्ही सेंटर वाढवा, पण एकच शिप ठेवा की जेणेकरून एका शिपमधला पेपर जर का लीक झाला किंवा कोणत्याही प्रकारचं फुटेज आलं त्याचं किंवा कोणत्याही प्रकारची पेपर फुटीसारखी हॅकिंग म्हणा किंवा कोणत्याही टेक्नॉलॉजिकली एक मिसयूज त्याचा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला वाव राहणार नाही. ओके. आणि शिपमध्ये हे जे काही इश्यूज आहेत, याला डिफिकल्ट गेला, याला सोपा गेला, ह्या शिपमधला पास झाला, त्या शिपमधला, कसं आहे, तुमची एक चूक ही महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या वेगवेगळ्या मुलांना ही खूप प्रभावित करू शकते. म्हणजे कशी, की फॉर एक्झाम्पल की यू पी सीमध्ये असं व्हायचं की काही मुलं म्हणायचे, नाही दिल्लीचं सेंटर नको, आम्ही शिलाँगचं सेंटर देऊ, तिथे इंटरव्ह्यूचा कॉल येतो. हे का व्हायचं माहिती आहे का? कारण की त्यांना असं हे राहायचं की यार इथं स्किलिंग आहे ना खूप जास्त होतं आणि मग नॉर्थ ईस्टमध्ये स्किलिंग कमी होतं, असा संभ्रम असायचा. तरी पण मुलं ते ट्राय करायचे. मला असं म्हणायचं आहे की ह्या शिप्समध्ये जर का व्यवस्थित पद्धतीने संरचनात्मक किंवा ज्या काही त्रुटी असतील त्या जर का कमी केल्या नाही, तर उद्या असं होईल की एखाद्या शिपमधले खूप मुलं कदाचित तुम्हाला प्री क्वालिफाय झालेले दिसतील, एखाद्या शिपमधले अजिबातच दिसणार नाहीत किंवा एखाद्या शिपमध्ये खूप हुशार मुलंसुद्धा फेल झालेले असतील किंवा काही शिपमध्ये खूप ॲव्हरेज मुलंसुद्धा क्वालिफाय झालेले असतील. का? कारण की प्रत्येक शिपमध्ये कशा पद्धतीचा पेपर कुणाला किती सोपा जाईल याचं काही गणित नसतं. त्याच्यामुळे सगळ्यांना एकच पेपर हवा, सगळ्यांसाठी तो सेम क्वेश्चन असावा. आता सध्याचा जो काय पॅटर्न आहे, आपण जे म्हणतो ऑफलाईन आणि ऑनलाईन, तर ऑफलाईनचे काही प्लस पॉईंट जे आहेत की सिक्युरिटी म्हणा, पेपर आल्यानंतर ज्या पद्धतीने त्याचं ओपनिंग म्हणा की 5 मिनिटाच्या अगोदर तुम्हाला सूचना दिल्या जातात की तुम्ही सील तोडू नका, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी येतात, सिक्युरिटी कॅमेराज असतात, तेवढ्या मिनिटामध्येच तो पेपर त्या सेंटरला येतो. ह्या ज्या काही रुळलेल्या आहेत आहे, तर तेवढं रुळलेलं आहे का, तेवढी पारदर्शकता आहे का तुमच्याकडे, तर ह्या सगळ्या गोष्टी पण पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं नॉर्मलायझेशन म्हणून आम्ही CBT बेस्ड किंवा कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतो आहे, म्हणजे आम्ही खूप आधुनिक झालो आणि आम्ही वेळ वाचवतो, याच्या नावाखाली
पारदर्शकता नक्की जपली जाते का हे पण पाहणं गरजेचं आहे आणि ते आत्ताच पाहणं गरजेचं आहे. ओके. तरी शासनाने याचा थोडा तरी विचार करावा आणि सगळ्यांसाठी समान संधी आणि समान क्वेश्चन, प्रत्येकाला समान वेळ, अशा पद्धतीने नॉर्मलायझेशन ही एकाच शिपमध्ये जर का घेता आली, तशा पद्धतीने जर तुम्हाला जर का टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन करता आलं आणि तुमचा जो मुद्दा आहे शेलारांनी जो मांडला की जास्त पदं भरायची आहेत, जर का तुम्ही सेंटर्स तुमचे वाढवले तर तुम्हाला जास्त पदं पण भरता येतील आणि कमीत कमी कॉन्ट्रोवर्सी ठेवून जास्त पदं भरता येतील. ओके. त्याच्यामुळं शासनाची पारदर्शकता पण टिकेल, विद्यार्थ्याचं पण कल्याण होईल आणि एक सगळ्यांसाठीच एक प्रकारे ऑपॉर्च्युनिझम तयार होईल. ओके. त्याच्यामध्ये कुणाचंही काही चुकीचं काही घडेल कुणाबरोबर असं व्यक्तिशः तरी मला असं वाटत नाही. पण याबद्दल सरकारने विचार करायला नक्कीच हरकत नाही. धन्यवाद.